राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण 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 हरी नाम जपाता निवृत्ती नाम जपता निवृत्ती नाम जपाता निवृत्ती नाम जपता निवृत्ती नयेची पुनरावृत्ती नयेची पुनरावृत्ती नयेची पुनरावृत्ती नयेची पुनरावृत्ती नयेची पुनरावृत्ती नयेची पुनरावृत्ती नाम जपाता निवृत्ती नाम जपता निवृत्ती नाम जपाता निवृत्ती नाम जपता निवृत्ती नयेची पुनरावृत्ती नयेची पुनरावृत्ती नयेची पुनरावृत्ती नयेची पुनरावृत्ती नयेची पुनरावृत्ती नयेची पुनरावृत्ती ऐसा अनुभव जीवा ऐसा अनुभव जीवा ऐसा अनुभव जीवा ऐसा अनुभव जीवा चराचरी सर्व देवा 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 ऐसा अनुभव जीवा ऐसा अनुभव जीवा ऐसा अनुभव जीवा ऐसा अनुभव जीवा चराचरी सर्व देवा 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 एका जनार्दनी शरण जनार्दन शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दन शरण निवृत्ती म्हणता पावन निवृत्ती म्हणता पावन निवृत्ती मनता पावन निवृत्ती मनता पावन निवृत्ती मनता पावन निवृत्ती मनता पावन एका जनार्दनी शरण एका जनार्दन शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दन शरण निवृत्ती म्हणता पावन निवृत्ती म्हणता पावन निवृत्ती मनता पावन निवृत्ती मनता पावन निवृत्ती मनता पावन निवृत्ती मनता पावन ऐसा अनुभव जीवा अनुभव जीवा ऐसा अनुभव जीवा अनुभव जीवा चराचरी सर्व देवा 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 वडोब्बार कुमाई जय कुमाई वडोब्बार कुमाई विठोबार 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 वडोब्बार कुमाई कुमाई विठोबार कुमाई ढोंबा 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 ढोंबा
नाम जपता निवृत्ती नाम जपता निवृत्ती नाम जपता निवृत्ती नाम जपता निवृत्ती जपता निवृत्ती नाम जपता निवृत्ती नाम जपता निवृत्ती निवृत्ती नाम नाम जपता निवृत्ती 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 नयेची पुनरावृत्ती नयेची पुनरावृत्ती ऐसा अनुभव जीवा ऐसा अनुभव जीवा ऐसा अनुभव जीवा ऐसा अनुभव जीवा पुनरावृत्ती येची पुनरावृत्ती नुची ऐसा अनुभव जेवा ऐसा अनुभव जेवा ऐसा अनुभव जीवा ऐसा अनुभव जेवा चराचरी सर्व देवा सर्व देवा चराचरी चराचरी सर्व देवा
चराचरी चराचरी सर्वदेवा चराचरी सर्वदेवा चराचरी सर्वदेवा देवा चराचरी चराचरी सर्वदेवा ऐसा अनुभव जीवा ऐसा अनुभव जीवा ऐसा अनुभव जीवा ऐसा अनुभव जीवा चराचरी सर्वदेवा देवा देवा चराचरी सर्वदेवा देवा 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 चराचरी चराचरी सर्वदेवा चराचरी सर्वदेवा चराचरी सर्व देवा 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 चराचरी सर्वदेवा चराचरी सर्वदेवा ऐसा अनुभव जीवा ऐसा अनुभव जीवा ऐसा अनुभव जीवा ऐसा अनुभव जीवा अनुभव विठ्ठल 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 ताळी वाजवा भजन करा विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
विठ्ठल 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 बोला पुंडरी वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल नाम जपता निवृत्ती नाम जपता निवृत्ती नयेची पुनरावृत्ती ऐसा अनुभव जीवा चराचरी सर्व देवा एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण निवृत्ती म्हणता पावन ऐसा अनुभव जीवा चराचरी सर्व देवा विठ्ठल 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 नाम जपता निवृत्ती नाम जपता निवृत्ती नयेची पुनरावृत्ती ऐसा अनुभव जीवा चराचरी सर्व देवा नमो तीर्थ पंथे चालती तयासी नमो तीर्थ पंथे चालते तयासी नमो तीर्थ पंथे चालते तयासी पंथे चालते तयासी येती बोळवित त्यांसी नमो येते बोळवित त्यांसी नमो येते बोळवित त्यांसी नमो नमो तीर्थ पंथे चालती तयासी नमो तीर्थ पंथे चालते तयासी नमो तीर्थ पंथे चालते तयासी बोळवित त्यांसी नमो बोळवित त्यांसी नमो नाम जपता निवृत्ती नयेची पुनरावृत्ती ऐसा अनुभव जीवा चराचरी सर्व देवा प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र प्रतिष्ठान म्हणजेच पैठण निवासी असलेले वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जनबोधक संसार गतिरोधक पंढरीपथ साधक शांती ब्रह्म एकनाथ महाराज नाथरायांच्या अखिल विश्वाला गोदावरी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांची स्तुती या प्रकरणातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात शांती ब्रह्म एकनाथ महाराज निवृत्तीनाथ महाराजांच्या नामचिंतनाने कसा पुनर्जन्म यातायात जन्म मृत्यू पुनरावृत्ती चुकते याचा अनुभव जीवाला चराचराला आणि देवाला कसा आहे आजच्या अभंगात सांगतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलीला गोदावरी माईच्या उगमाने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या वास्तव्याने विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला जिल्हा कीर्तन परंपरेचा आशिक जिल्हा नाशिक जिल्हा. या पुण्यपावन नाशिक जिल्ह्यामध्ये पुण्यपावन नाशिक तालुका आणि पुण्यपावन नाशिक तालुक्यामध्ये दक्षिण वाहिनी गोदावरीच्या काठावर वसलेलं पुराण प्रसिद्ध असलेल्या कोटी तीर्थाच्याही काठावर वसलेलं
विघ्नहर गणरायाच्या नावाने अलंकृत झालेलं पुण्यपावन गणेश गाव उर्फ गिनस गाव. आणि पुण्यपावन गणेश गाव उपाख्य गिनस गाव मध्ये गेली अनेक वर्षापासून चालत आलेला समस्त ग्रामस्थांचा वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह तो सकाळी संपलेला आहे. मग हे संध्याकाळचं कीर्तन काय आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही संतांची प्रभावळ झाली, या प्रभावळीतील थोर अग्रगणी संत वैकुंठवासी सोनोपंत मामा दांडेकर मामांचे पट्ट शिष्य असलेले कृष्णाजी गुरुजी जायखेडेकर उर्फ कृष्णाजी माऊली, माऊलींनी प्रारंभ केलेला हा निवृत्तीनाथ महाराजांचा पायी दिंडी सोहळा वर्ष अण्णा 72 वर्षाची प्रदीर्घ परंपरा लाभलेला, अमृत महोत्सवी वर्षाच्या दिशेने वाटचाल करत असलेला पुण्यपावन कृष्णाजी गुरुजी माऊली गुरुजींनी प्रारंभित केलेला हा पायी दिंडी सोहळा मुक्काम 8वा. आणि या 8व्या मुक्कामाला आज नाशिक जिल्ह्यातून, धुळे जिल्ह्यातून, नंदुरबार जिल्ह्यातून, मुंबई कल्याण भागातून माऊलींवर प्रेम करणारा जो परमार्थिक चातक वर्ग, माऊलींनी आपल्याला ही वाट दाखवून दिली. तेनेची पंथे चालू जाता नपडे गुंता कोठे काय. आणि मग जसं पंढरीच्या वारीला महत्व, तसं माऊली परिवाराला या निवृत्तीनाथाच्या वारीचं महत्व. नाही या वारीला येत नाही तो माऊली परिवारातलाच नाही असा नियम असा. आणि मग मंडळी येतात. मला चोपदारांनी सांगितलं आम्ही तर नंदुरबारहून आधी येतो म्हणजे, तिथून माऊलीच्या तिथं यायचं आणि माऊलीच्या गावावरून मग पुढं वाटचाल करायची. अशी सगळी मंडळी दरवर्षी येतात. आणि मग खरं तर या मंडळीला सरळ मार्ग आहे त्र्यंबकेश्वरचा, सरळ जाऊ शकतात ते महिरावरीवरून. परंतु माऊली बाबांच्या परिवारामध्ये जे काही कीर्तनकार झाले, त्यात इकडल्या पट्ट्यातले कीर्तनकारापैकी 2 कीर्तनकार वैकुंठवासी मुरलीधर बाबा आणि आदरणीय हरिभक्तीपरायण कारभारी भाऊ, हे दोन्ही कीर्तनकार माऊलीच्या तालमीतले. वा बसा नाना. आणि मग त्यात या दोनही कीर्तनकारांवर माऊली परिवाराचं फार प्रेम, बाबा माऊलींचं प्रेम. आणि मग या माऊलीच्या प्रेमाखातर मुरलीधर बाबांच्या या गावाला आपण जायचं. आणि मग गेली अनेक वर्षापासून ही दिंडी, माऊलींची दिंडी इथं येते आणि ही मंडळी माऊलीच्या दिंडीचं सर्व स्वागत करतात. माऊली आज पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले, पण माऊलीची परंपरा चालवणारा त्यांचा सर्व माऊली परिवारातील साधक वर्ग आणि विशेष म्हणजे माऊलींच्या कन्या, आपल्या सर्वांच्या मातोश्री आदरणीय यशोदा अक्कांची पावन उपस्थिती आहे. प्रकृती साथ देत नाही तरी त्या रोज सकाळी कुठंतरी माऊलीच्या परिवारात कीर्तनाला जाणार, संध्याकाळी कुठंतरी जाणार आणि या वारीत तर पूर्ण वेळ थांबतात. आणि माऊलीची ही सगळी बाळलेकरं सगळी माऊलीचं चिंतन करत असताना आपण निवृत्तीनाथांना भेटायला येतात. आणि मग हे आज वारीचं कीर्तन गावाने मला दिलेलं आहे, माऊली परिवाराने गावाने मला दिलं. यावर्षी गावाने मला 7 तारीख दिली नाही असो. आणि मग हे संध्याकाळचं कीर्तन करा असं म्हटले. चला कोणता असो, मला चांगला उमेदवार कोण्या वार्डात टाका ते निवडूनच येतो मला. तसं यावर्षी मोठा सप्ताह होता, 25वे वर्ष असल्यामुळं मग मोठा मंडप, सगळे मोठे मोठे कीर्तनकार, मग कशाला छोटे माऊली पाहिजे. आणि म्हणून मग काल्यापर या काकाजी या पाटील या. आणि बघ सगळी अशी मोठी मोठी मंडळी बोलवली. आणि बघ वारीला एखादा छोटासाच बोबार आहे, नाहीतर हे वाटचालीचंच कीर्तन. महाराज या ना, या महाराज, काकाजी या. आणि मग वाटचालीचंच कीर्तन असतं. एरवी कीर्तन महाराज 2 तास करतात, 8 वाटचालीला तासभरच केलं पाहिजे. माणसं चालून थकून आलेत, कीर्तनकाराचं काय, कीर्तनकार आपले एसीच्या गाडीत बसून येतात. आणि मग आम्हाला एवढ्याच वारीला पायी चालता येत नाही बरं का. पण माझा विचार आहे यावर्षी आमच्या मागं तुकोबरायचं थोडासा जास्त काम असल्यामुळं मग यावर्षी मी या जिल्ह्याला कीर्तनं केली नाही. या जिल्ह्यात मी नाही तर मी ह्या जिल्ह्याचा लय लाडका बुवा. ह्या जिल्ह्यातल्या वाड्या वस्त्या गावं सगळं माहिती, पुढाऱ्याला माहीत नाही एवढं मला माहिती. मला रस्ते बिस्तेचे मी चाललो तरी रस्ते बोलत येत आमच्या संग महाराज, झाडं बोलत येत, लय फिरलो ह्या जिल्ह्यात महाराज. अर्थातच ह्या सगळ्या मोठ्या माणसांनी फिरवलं मला.
परंतु यावर्षी मात्र मी नाशिकला कीर्तन अतिशय तुरळक दिली. म्हणजे एक अंकी कीर्तनं दिली तर 8-9 कीर्तनं लईत लई, त्यातलं हे एक आहे. कारण आमच्या मग 4 उत्सव आहेत. आता देहूला प्रमुख उत्सव 375वी बीज देहूलाच साजरी झाली पाहिजे. आणि मग चला म्हटलं आपण डोकं लावू. आणि मग यावर्षी पहिला उत्सव भिजेला 9 मार्च ते 17 मार्च देहू, नंतर मग 23 मार्च ते 30 मार्च सिद्धटेक गणपती अष्टविनायकातील स्थळ, 16 एप्रिल ते 23 एप्रिल संत कवी दास गणू महाराज यांचं अकोळनेर, आणि शेवट याचा मात्र जगद्गुरूंचेही गुरु बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी, जगद्गुरूंचेही गुरु ओतूरला बाबाजी चैतन्यांची समाधी. शेवटचा उत्सव तिथं 18 मे ते 25 मे असे 4 उत्सव असल्यामुळं ते नगर आणि पुणे जिल्ह्यात असल्यामुळं आता नगर जिल्हा मोठा लय. नाशिक जिल्हा नव्हता पहिला, नाशिक तालुकाच होता. इथं गंगापूरजवळ कुठेतरी सावरगाव आहे, सावरगाव सुद्धा तालुका होता मला असो. आणि मग नगर आणि पुण्यामध्ये आम्हाला थोडं फिरावं लागतं, त्याच्यामुळं मग यावर्षी कमी उत्सव दिले, कमी सेवा दिल्या, आणि त्याच्यामुळं त्यांनी गावाने मोठा उत्सव धरला होता. म्हणजे मग छोटे बुवा पुढं काढून देऊ, सप्त्यात मोठे बुवा आणू. आणि मग हे माझ्या वाट्याला संध्याकाळचं निदान एवढं तरी दिलं, ही भाग्याची गोष्ट आहे असो. तशी मी यांची मजा घेतोय, कारण हे माझं अतिशय लाडकं गाव आहे महाराज. वा, आपली जी निवृत्तीनाथाची पंचकृषी प्रदक्षिणा चालते त्याला ह्याच गावाचा पाया आहे, मूळ. विठ्ठल विठ्ठल. आम्हाला टाळ लागले ह्या गावातून, पकवाज लागला ह्या गावातून, गाड्या लागल्या ह्या गावच्या, टँकर लागले ह्या गावचे, माणसं लागली सेवेला ह्याच गावची माणसं महाराज. आणि खर्च लागला तर पैसे बी गाव देतं महाराज. काही मागं पुढं पाहत नाही. काही कपडं तर भीमाता त्याला सांगायचं, भीमाता त्या नव्याच नोटाचा बंडल घेऊन येतोय बघा, जुन्या नोटा ते वार करायला द्यायच्या नाही. अशी ही ह्या गावातली अशी सगळी मंडळी सहकार्य करतात असो. आणि मग हा ऋणानुबंध आहे माऊलीच्या परंपरेतील. मुरलीधर बाबांचं हे गाव, आणि म्हणून वाट वाकडी करून का व्हायना पण मुरलीधर बाबांच्या गावी जायचं. आणि आजता गायत गावाने ते जपलं. आज गावात कोणी घरात झोपत नाही महाराज, सगळं गाव बाहेर झोपतं. माऊलीचे वारकरी आलेत ना, निवृत्तीनाथांचे वारकरी आहेत ना, माऊली परिवारातले आहेत ना, सगळं गाव, गणेश गाव सगळं बाहेर झोपतं. वारकऱ्याला झोपू द्या, आणि वारकरी मोकळ्या मनाने राहतात महाराज. वा, गणेश गावामध्ये कोणी त्याला टोकत सुद्धा नाही. रा भजन करा, आनंद करा. आणि ही माऊलीची दिंडी. वा, इथं सगळे निर्व्यसनी बघा, सगळं धोतर. मला सांगितलं अण्णाने, या दिंडीत सगळं एरवी दिंडीत इथं मुक्कामी आल्यावर मग कपडे बदलतील, पण वाट चालीला धोतरावरच चालायचं महाराज. ते दुबाळकं घालून चालायचं नाही, धोतर घालूनच चालायचं. वा, सगळी धोतरावरली. हा, सोहळ्यात परमार्थ करायचा. वा, धोतर घालून सगळं सांप्रदायिक भजन, सांप्रदायिक चाली. आणि त्या बिगर गाथ्यातल्या गवळणी म्हणायच्या नाही, माथ्यातलं म्हणणारच नाही. ज्या काही आदर्श दिंडी आता निवृत्तीनाथाला येणारी, त्यातली अग्रगणी दिंडी माऊलीची दिंडी महाराज. वा, शुद्ध चाली, शुद्ध भजन, सांप्रदायिक अभंग, कीर्तन सुद्धा जो पायी चलल त्यालाच. मीच गाडीतला आहे आज बरं का. बिगर पायी चालणार आहे. आम्ही पंचकृषीला ना प्रदक्षिणा करत असताना 3 प्रदक्षिणा आहेत आमच्या. माझ्याकडून ज्ञानोबरायची सेवा घडते, मला सोपान देवाची घडते, निवृत्तीनाथाची घडते. माझं भाग्य आहे महाराज, खरंच सांगतो. माझी सर्वात मोठी श्रीमंती आमच्या या 3 प्रदक्षिणा महाराज. फार मोठी श्रीमंती, कोणाला घडत नाही महाराज ते. पण आमचाही पंचकृषीचा नेम आहे, पायी चालणाऱ्याला कीर्तन. वा, पायी चालत नाही त्याला कीर्तन नाही. वा, असं हे सांप्रदायिक मंडळी, दुरून दुरून मंडळी आज आलेली आहे. म्हणून मी सुरुवातच केली, नमो तीर्थपंथे चालती तयासी येती बोळवीत त्यांशी नमो. जे पायी चालतात त्यांच्या पायी चालणाराचा अधिकार कीर्तनकारापेक्षा 1000 पट मोठा आहे. विठ्ठल. तळागाळातल्या लोकांना निवृत्तीनाथाची भक्ती लागावी एवढाच पवित्र हेतू आमच्या माऊलींचा होता. आणि मग माऊलींची परंपरा अख्खा चालवतात. आणि तुम्ही सगळी मंडळी माऊलीमय. थोडा जरी इकडं तिकडं झालं तर सगळे असे हे करतात, माऊलीने हे शिकवलं नाही, हे माऊलीने केलं नाही, ते आम्हाला करता येणार नाही. माझा यांच्याशी फार संबंध आलेला एवढ्यात. ही मंडळी माऊलीच्या नियमात म्हणजे नियमात. गेल्या वर्षी मी सोपान देवाच्या सोहळ्याला अनुपस्थित राहून केरसाण्याचं नारळाचं कीर्तन केलं. यावर्षी आग्रह केला, पण आम्हाला ते कसं आहे, संस्थांचा आमचा चांगला संबंध आहे. त्याहीपेक्षा मी तिथं दिसलो नाही तर माझं वर्ष श्राद्धच घालतील लोक महाराज, म्हणून आम्हाला तिथं हजर राहावं लागत. आणि म्हणून यावर्षी काही येणं झालं नाही. असो, अक्कांच्या चरणी, पायीवारी करणाऱ्या वारकऱ्यांच्या चरणी विनम्र भावाने नमस्कार करतो. आमची वडकीवरून सुद्धा दिंडी आलेली. वडकी गाव सोपान देवाच्या पायथ्याशी महाराज.
हा पुरंदर, वज्रहस्त पुरंदर हा पुरंदरच्या पायथ्याशीच गावे. त्यांना मला वाटतं तरी 12-13 मुक्काम पडत असतील. 13 मुक्काम त्यांना पडतात मला. 13 दिवस चालतात. आणि सगळी सुशिक्षित मंडळी, सगळी मोठी मंडळी, पुण्यातली जरा गडगंज मंडळी. आम्हाला तिकडं कमी पडल्यावर तेच गाव आहे, इकडं कमी पडल्यावर हे गाव. महाराज आम्ही बरोबर असे गावात धरून ठेवलेले आहेत. मी उदास बुवा नाही आहे बुवा. सोपान देवाला काही कमी पडलं का वडकी नात नाही करायची. ह्या मंडळीचा गुलाब भाऊ आहेत, बोबडे महाराज आहेत, सगळी माणसं अतिशय चांगली. मोडक असतील, आंबेकर असतील, चांगली माणसं आहेत. तेही आज अनायासेच येतात. पायी वारकऱ्यांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो ना. अगदी पाऊण तासात सेवा आवरतो. विठ्ठल नाम जपता निवृत्ती, नयेची पुनरावृत्ती, ऐसा अनुभव जीवा चराचरी सर्व देवा. या अभंगामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज निवृत्तीनाथ महाराजांच्या नामचिंतनाने पुनरावृत्ती, पुनर्जन्म, वेरझार, यातायात कशी खंडते, हा सर्व जीवाला, देवाला, चराचराला याचा अनुभव कसा येईल, आजच्या अभंगात नाथराय सांगतात. या मृत्यू लोकामध्ये सध्या प्रत्येकाच्या पाठीमागे पुनर्जन्म, पुनरावृत्ती, यातायात, वेरझार लागलेली. विठ्ठल भगवान भाष्यकार चरपट पंजरी स्तोत्रामध्ये सांगतात. पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम, इह संसारे खलु दुस्तारे, कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम, मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे, नाही नाही रक्षते डुक्रिय करणे. चरपट पंजरिका या स्तोत्रामध्ये भगवान भाष्यकार सांगतात, जीवाच्या पाठीमाग जन्म मृत्यू लागलेला आहे, पुनर्जन्म लागलेला आहे, पुनरावृत्ती लागलेली आहे. त्या पुनरावृत्तीची खंडना होणं अशक्य आहे. विठ्ठल खंडना नाही पुनरावृत्ती, मज कल्पांती तरी वेगळे. पुनरावृत्ती मज काळ बहुत गेले ऐसिया रीती, अनिक पुढेही नेनो किती. खंडना नाही पुनरावृत्ती, मज कल्पांती तरी वेगळे. यातायात, वेरझार, पुनर्जन्म, जन्म मृत्यू, पुनरावृत्ती हे खंडन होऊ शकत नाही बा. तुकाराम महाराज सांगतात, काळ बहुत गेली ऐशिया रीती. पुनर्जन्म चुकावा, पुनरावृत्ती चुकावी म्हणून आम्ही भरपूर काळ घालवला. आजूकही पुढे किती जातील देवालाच माहिती. पुढेही नेनो किती. खंडना नाही पुनरावृत्ती. पुनरावृत्तीवर सहसा चिरा पडणं अवघड आहे. किंबहुना येरझारे चिरा पडे, ज्ञानोबराय म्हणतात. पण चिरा पडणं अवघड आहे, खंडना होत नाही. का बरं आमच्या माग पुनरावृत्ती लागली, पुनर्जन्म का लागला, यातायात का लागली, वेरझार का लागली, आम्ही का पुनरावृत्तीला येतो? आपणच येतो यात नवल नाही, मोठे मोठे येतात महाराज. ब्रह्मदेवाचंही वर्णन करत असताना आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तीनो अर्जुन. जिथं ब्रह्मदेवाला पुनरावृत्ती चुकली नाही, तोही पुनरावृत्तीच्या मापा शिग झाला. ज्ञानोबराय म्हणतात, एवढा मोठा ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाला पुनरावृत्ती चुकली नाही. जिथं ब्रह्मदेवाला पुनरावृत्ती चुकाना, तिथं बिड्या फुक्यांना कशी चुकल महाराज. प्रत्येकाला पुनरावृत्तीला सामोरं जायचं, यातायात जन्म मरणाला सामोरं जायचं. हो 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 जायचं हे लक्षात आलं, पण का हे माग का लागलं? तर पुनरावृत्ती पाठीमागं लागण्याची बरीच कारणं धर्मशास्त्रात सांगितली. त्यातली वानगी दाखल म्हणून 1-2 उदाहरणं आपण पाहू, 1-2 कारणं पाहू. पहिलं कारण, कर्माची गती अशी गहने, जोपर्यंत कर्म शेष आहे तोपर्यंत पुनरावृत्ती चुकत नाही नाही नाही. हा नियम आहे महाराज.
मालकाला सांगितलं दारू प्यायची नाही. बायकोने बाटलीच फेकून दिली दारूची. बाटली फेकून ठेवली पण ग्लास ठेवला. ग्लास पाहिल्यावर त्याला त्या मागच्या भावना उचंबळून यायला लागल्या, मला दाटून यायला लागल्या. आणि मग तो म्हणला ग्लास आहे ना, एकट्या ग्लासला करमे ना, म्हणून तो बाटली सुद्धा घेऊन आला. बघा, ग्लास सुद्धा शेष ठेवायचा नाही. ग्लास जरी शिल्लक राहिला तरी घ्यावीच वाटते महाराज. वा, तसं थोडं जरी कर्म शिल्लक राहिलं, आगा कर्मी जाई उरावे, तैती ही सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे, देहा एका केले कर्म झाले, त्याची भोगा ऐसे उपजल कर्म झाले, तेरी भोगाले उपजल महाराज हरिपाठात सांगतात, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐशे किती. नाथ भागवतात नाथ महाराज देतात, जोपर्यंत कर्मगती शिल्लक आहे तोपर्यंत पुनरावृत्ती चुकत नाही. कर्माची कर्मगती न सोडी पुनरावृत्ती, स्पष्ट दिलंय. जोपर्यंत कर्म शेष आहे तोपर्यंत जन्म घ्यावाच लागणार महाराज. वा, प्रसंग असा झाला, सजन कसाई, जसं आपण निवृत्तीनाथाला चाललो तसं पश्चिम बंगालची मंडळी जगन्नाथपुरीला जातात महाराज. पश्चिम बंगालची काही त्या ओडिसा भागातली इकडली तिकडली मंडळी, काही मध्य प्रदेश बिहारची मंडळी जगन्नाथाला पायी दर्शनाला निघाले. जगन्नाथ उत्सवाला निघाले. जात असताना अशीच एका गावात दिंडी थांबली. त्या गावाचा नेम होता की वारकरी वाटून वाटून न्यायचे. पांढरेवाडी नावाचं गाव आहे बघा, पंढरपूर जवळ. त्या पांढरेवाडीला निवृत्तीनाथ महाराजांचा मुक्काम असतो. आणि निवृत्तीनाथ महाराजांचा मुक्काम असल्यावर 25,000 लोक मुक्काम निवृत्तीनाथाबरोबर राहतात. पण ते गाव एवढं, ते वास्कर फडाचं गाव आहे. ज्या गावाला कोणत्या तरी फडाचे संस्कार आहेत ना, त्या गावाला शुद्ध परमार्थ आहे. ते सद्गुरू वास्कर महाराजांच्या फडावरलं गाव पांढरेवाडी. फार श्रद्धा आणि फार भावना. मग त्यांचा नेम असा आहे की तेही वाटून वाटून वारकरी नेतात. कारण एकदा आमच्या पंढरपूरच्या पंचकृषीचा मुक्काम त्या गावात असतो, तेव्हाही त्यांनी सगळे वारकरी वाटून वाटून नेले होते. प्रत्येक घरी स्वयंपाक करायचा महाराज. वा. आणि मग त्या जगन्नाथपुरीला यात्रा चालली. ती सगळी मंडळी मुक्कामी एका गावात थांबली. हे तू 5 ने, तू 10 वारकरी ने, तू दे. सजन कसाई एकटेच राहिले, त्यांना एका घरी जावं लागलं. गेल्यावर तिथं 2 घास खाल्ले, झोपले. 30-40 किलोमीटर चाललेले, झोप लागणार, झोपले. 10 बंद करा दे. 10-12 रात्री 12-1 वाजता त्या घरातली माऊली उठली आणि त्या सजन कसायला हलवलं. उठा. ती गडबडून उठले. का हो आईसाहेब? आईसाहेब? आईसाहेब नाही, बाईसाहेब म्हणा. म्हणजे का? तुम्ही माझा अंगीकार करा. आता ते मसमस्त्या तारुण्यात होता. सजन कसाई मसमस्त्या तारुण्यात होते. माझा अंगीकार करा. सजन कसाईने सांगितलं, आईसाहेब तुमची एसटी या प्लॅटफॉर्मला उभी राहू शकत नाही. म्हणजे हो, त्या गावात कोण्या प्लॅटफॉर्मला उभी करा, या प्लॅटफॉर्मला उभी राहू शकत नाही. जाईव तू माते नकरी साया सामे विष्णुदास तैशे नो. तुम्ही इथं थांबायचं, आम्ही तुम्हाला हात लावू शकत नाही. आणि तुम्हाला मालक असताना तुम्ही आमच्याकडे ही इच्छा प्रकट करणं चुकीचं आहे. ते बाई अशी विचित्र स्वभावाची होती. ती म्हटली, मालक आहे म्हणून तुम्ही माझा अंगीकार करेना. मालकाचाच काटा काढीते, मालकाचाच काटा काढायचा. म्हणजे गेलीच महाराज. गेल्यावर मालक झोपला होता घरात. फरची कुऱ्हाड होती. जुन्या काळात फरची कुऱ्हाड राहायच्या. अशी फरची कुऱ्हाड घेतली, सब दिशी घाव घातला.
शिर धडा वेगळं केलं महाराज. हे बघा मालक मारून टाकला, आता माझा अंगीकार करा. हो सजन कसं थरथर कापायला लागले. अरे जी मालकाची झाली नाही ती याराची काय होणार आहे महाराज, ती जोडीदाराची काय होणार आहे, अजिबात नाही. आता झालं सजन कसाई तिचा अंगीकार करणं हे तिच्या लक्षात आलं. ती बाईने बेबनाव केला महाराज. आणि मग ती गल्लीत आली. गल्लीत आल्यावर लागली मोठ्याने ओरडायला, माझ्यावर अन्याय झाला, माझ्या मालकाला मारून माझ्यावर अत्याचार केला. झालं सगळं गाव गोळा. प्रामाणिकपणे सांगा गावाने बाजू कोणाची घेतली असं? खरं सांगा, तुम्हाला बायकांची शपथ आहे. बोला, बाईचीच बाजू घेतली लोकांनी काकाजी. नेलं ते आता भागातला जो राजा होता, राजा पुढे नेलं. आणि मग राजाने गावाच्याच बाजूने न्याय दिला. आता तुम्ही वारीला आले म्हणून सोडून देतो, नाही तर शिरच्छेद केला असता. पण तुम्हालाही शिक्षा झाली पाहिजे. याचा उजवा हात कलम करा. आणि हाकनाक हात तोडला. हात तुटला. आले दिंडीत. दिंडीत आल्यावर आता काय दिंडीत लई शाने असतात काय, ते चांगल्याला संपवायलाच दिंडीत आलेले असतात महाराज. गावगाव दिंडीत आता इथलं सोडून मांडवातलं धरून. आणि मग दिंडीतले, हा तू कुठंतरी काहीतरी काळं तोंड केलंय म्हणूनच तुझा हात तोडला, म्हणूनच तुझा हात तोडला. तू दिंडीच्या मागे 2 किलोमीटर चालायचं. आणि सजन कसाई 2 किलोमीटर चालू लागले. महाराज जगन्नाथाला ते सहन झालं नाही, कारण सजन कसाई तसे निर्दोषच होते. जगन्नाथ भगवंत जागे झाले. सगळे जे पंडे होते ना, पुजारी, सगळ्या पंड्यांच्या स्वप्नात, उठा, माझा भक्त पायी येतोय माझ्यासाठी, माझा स्वतःचा रथ घेऊन जा आणि त्याला रथात बसून आणा. पंडे म्हणले, सगळे ब्राह्मण म्हणले, देवा पण रथ उत्सवाला आणखीन वेळ आहे. ते बोलायचं नाही, दाट बोलायचं नाही, मी सांगन तेवढं ऐकायचं. म्हणले रथ उत्सव कधी काढायचा आणि काय काढायचं आमच्या हातात आहे. म्हणले सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. म्हणले मग लगेच निघा. काय ब्राह्मणाला, जर एक ब्राह्मण कोणी जर माघार राहिलं, सगळ्याचा भेतच पाहतो. म्हणले जगन्नाथाने सांगितलं कोण ऐकणार नाही. सगळ्या अख्ख्या गावाला स्वप्न पडलं जगन्नाथपुरीला. मग सगळी जगन्नाथपुरी एक झाली. काढला रथोत्सव. अचानक रथोत्सव कसा निघाला, सगळे समाज गडबडला आणि निघाला त्या दिंडीच्या दिशेने. दिंडी 2 मुक्कामी राहिली होती फक्त याची. अरे जगन्नाथच इकडं आले, कमाल झाली. आता सगळ्यात पायी चालणाऱ्या वारकऱ्याने दंडवत घातले. काय प्रकरण? म्हणले ही अमुक अमुकच दिंडी का? म्हणले हो. याच्या सजन कसाई कोण आहे? हा म्हणले विषय काढू नका. म्हणले का? त्यांना शिक्षा दिली. ब्राह्मण म्हणले तुम्हाला जास्त कळतं का जगन्नाथाला जास्त कळतं? बोल नका तुम्ही, आम्हाला जसा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे तसाच निकाल होणार, तुम्ही डोकं चालायचं नाही. आणि अक्षरशः सजन कसायला रथात बसवलं आणि वाजत गाजत जगन्नाथा पुढे नेलं. सजन कसाई असे आश्चर्यात पडले, जगन्नाथा तुझं ते रूप खरं आहे का हे रूप खरं आहे? एकीकडं हात तोडीतो, एकीकडं आमच्या आरत्या करतो, रथात बसवतो, प्रकरण काय? मग जगन्नाथ भगवान प्रगट झाले. जगन्नाथ भगवान की, जगन्नाथ भगवान प्रगट झाले, सगळ्यांना दर्शन दिलं. जगन्नाथाने सांगितलं काय झालं, काय झालं, अरे काय व्हायचं राहिलं हे सांग. हे काय शिक्षा दिली मला? हकनाक शिक्षा दिली, माझा उजवा हात तोडला. जगन्नाथ म्हणले कर्मशेष होता म्हणून तुम्हाला ही शिक्षा भोगावी लागली. कर्मशेष काय? खरं आता राग मानत नसले तर मग तुम्हाला मागचा जन्म सगळा दाखवतो. तुम्ही मागच्या जन्मी जातिवंत साधू होते, फक्त एक कर्मशेष राहिल्यामुळे तुम्हाला पुनरावृत्तीला यावं लागलं. कर्माची कर्मगती न सुटे पुनरावृत्ती. पुनरावृत्ती सुटली नाही, मागच्या जन्मीचं थोडं कर्मशेष होतं म्हणून तुम्हाला जन्म घ्यावा लागला, हात तुटला. अरे मग काय प्रकरण आहे? मग डोक्यावर हात ठेवला. सांगितलं तुम्ही मागच्या जन्मी मोठे साधू होते, प्राण कंठाला येईपर्यंत परमार्थ केला. म्हणजे मग एक दिवस तुम्ही आश्रमात तपश्चर्या करत बसले होते, तुमचा जंगलात आश्रम. मग एक गाय धावत धावत तुमच्या पुढे आली. म्हणजे मग तिच्या पाठीमागं कसाई लागला होता. म्हणले मग त्या गायी तुमच्या जवळ आली आणि ती उजव्या साईडला गेली. अर्ध्या तासाने तो कसाई आला. म्हणले मग कसायाने तुम्हाला विचारलं गाय पाहिली का? तुम्ही म्हणले हो पाहिली. तुम्हाला कसायाने विचारलं कुठं गेली? तुम्ही गप्प बसले असते तर काय बिघडलं असतं का? आणि मग तुम्ही गप्प बसायचं ना. म्हणजे मग तर तुम्हाला विचारलं गाय कुठे गेली तर तुम्ही स्पष्ट हात दाखवले इकडं गेली. अखेर शेवट कसायाने ती गाय गाठली आणि गाय मारली. त्या गो हत्येचं पाप तुमच्याकडे आलं, कारण केले पाप जेने दिले अनुमोदन दोघाशी पतन सारी खेची. तुकाराम महाराजाचा न्यायनिवाडा. महाराज तुकोबरायची नीती जगात एक नंबरची नीती, तिथं भाडभेडच नाही कोणाची महाराज. आणि मग म्हणून तुमचा हात तुटला आणि तुम्हाला पुनर्जन्म घ्यावा लागला.
एवढ्या कर्मासाठी पुनर्जन्म. सजन कसाई म्हणले कमाल झाली, अरे मी नुसतं हात केला म्हणून मला तोडलं, मला शिक्षा, ते कसायाला शिक्षा. म्हणले ते सांगतो जरा बारीक आहे. म्हणले जो कसाई होता ना तोच या जन्मात तो मालक झालेला आहे, तुझ्याच्या घरी मुक्कामी गेलता. मग आणि जी गाय मारली होती ती गायच त्याची बाई झाली. त्या बाईने त्याला जन्मभर सुख दिलं नाहीच नाही, पण अखेर शेवट कसायाने मागच्या जन्मी गाय कापली म्हणून तीच गाय ती बाई झाली, तोच कसाई तो तिचा मालक झाला. आणि त्याही गायीने बरोबर त्याला कापूनच टाकला. महाराज महाराज वा, हे गाया विकणारे जरा बारीक आहे का? खाली नका वर बघा. जे कसाबाला गाय विकते ते बारीक आहे का? आपण आईचं दूध जास्त काळ पितो का गाईचं? गाईचं. अरे मरेपर्यंत म्हातारं मेलं पण चमच्याभर दूध पिऊन मेलं. वा वा वा. मग त्या दुधाची जाण पाहिजे ना महाराज. वा, गाय म्हातारी झाली तर दावणीला मरून द्यायची, शेतात जाऊन जिशिपीने खड्डा खोदायचा, त्यात कुंकवाचा सडा टाकायचा, त्यात गाईचं शरीर टाकायचं, वरून फुलं टाकायची, नवी साडी टाकायची, आणि माई माझ्या आईपेक्षा जास्त काळ मी तुझं दूध पिलो, या दुधाची जाण म्हणून मी तुला कसाबाला विकणार नाही, एवढा दंडवत घालायचा. आणि त्या गाईच्या स्मरणार्थ तिथे एखादं झाड लावायचं आणि त्या झाडाचं रोज दर्शन घ्यायचं, त्याला प्रदक्षिणा करायचं, तर त्या दुधातून उतराई. नाहीतर हा 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 कार्यक्रमच आहे त्याचा महाराज. वा, कर्मगती सजन कसायाला फेडावी लागली, पुनरावृत्ती चुकलीच नाही. विठ्ठल विठ्ठल कर्माची कर्मगती न सोडी पुनरावृत्ती. 1 2 अभिमान. अभिमानामुळे मनुष्य पुनरावृत्तीला येतो. नाथ भागवतात नाथ महाराज सांगतात, अभिमानाची स्थिती न सोडी पुनरावृत्ती, आयसा निर्णयो वेद श्रुती निश्चित केला. नाथ भागवतात नाथ महाराज सांगतात, अभिमानामुळं पुनरावृत्तीला यावं लागतं. कोणाला कशाचा अभिमान, कोणाला कशाचा, कोणाला आपल्या इस्टेटीचा, कोणाला गाडीचा, कोणाला बंगल्याचा, कोणाला सौंदर्याचा अभिमान, कोणाला कशाचा अभिमान, कोणाला कशाचा अभिमान. असले माझ्याकडे फार दृष्टांत आहे पण मी वेळ घेणार नाही. असं अभिमानामुळं, अभिमानाचे तोंड काळे, दावी बळे अंधार, दावी बळे अंधार, दावी बळे अंधार, दावी बळे अंधार. अभिमानाचे तोंड काळे, अभिमानाचे तोंड काळे, अभिमानाचे तोंड प्रकाशमय युग चालू आहे. या युगामध्ये आपलं जीवन प्रकाशात आलं पाहिजे, पण या प्रकाशमय युगाला जन्माला येऊन आपल्या जीवनात जर अंधार होत असेल तर समजून घ्यायचं आपल्याला कुठेतरी अभिमानाचा स्पर्श झालेला आहे. कारण अभिमानाचे तोंड काळे, दावे बळे अंधार. अभिमानाची स्थिती न चुके पुनरावृत्ती. नाथ महाराज, आयसा निश्चयो वेद श्रुती, आयसा निर्णयो वेद श्रुती निश्चित केला. नाथ भागवतात नाथ महाराज सांगतात. संपला माझा विषय. कर्मगती, अभिमान आणि 3 वासना. वासनेचा संग होय अंत काळी, तरी तपोबळी जन्मधरी. तपाचा राशी जरी असला तरी वासना माणसाला जन्म घ्यायला लावतेच. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाली अंगे हरी रूप, त्याची झाली अंगे हरी रूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाली अंगे हरी रूप, त्याची झाली अंगे हरी रूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे,
वासनेच्या संगे. नगर जिल्ह्यामध्ये, नगरचं तसं पहिलं नाव श्रीनगर आहे, माहिती असू द्या. वा, पहिलं नाव श्रीनगर, नंतर अहमदनगर, आता अहिल्यानगर. श्रीनगर जिल्ह्यात 2 तालुक्याची सुरुवात श्री शब्दाने. एक आहे श्रीरामपूर, एक आहे श्रीगोंदा. श्रीगोंद्याचं पहिलं नाव श्रीगोंदा नव्हतं, मग श्रीपूरवाडी. पहिलं नाव आहे श्रीपूरवाडी श्रीगोंद्याचं. मग तिथं चर्मकार घराण्यात एक साधू होऊन गेले, ज्यांचं नाव आहे गोंदा महाराज. हो, आणि त्या साधूची भक्ती एवढी मोठी होती की त्या गावाला त्या साधूमुळं ओळखायला लागले. वा, जसं ज्ञानदेवांची आळंदी, वा, माऊलीमुळं गावाची ओळख, वा, नाथांमुळं पैठणची ओळख, तसं त्या गोंदा महाराजामुळं त्या वाडीची ओळख झाली. आणि मग कोणतं गाव, ते नाही का चर्मकार गोंदा महाराज राहतात तिथं, चांभार गोंदा म्हणता म्हणता त्या गावाचं नाव चांभार गोंदा पडलं. पहिलं नाव श्रीपूरवाडी, नंतर पडलं चांभार गोंदा. पण आत्ताच्या लोकांनी काय केलं, श्रीपूरवाडीतला फक्त श्री घेतला आणि चांभार गोंदातलं फक्त गोंदा घेतलं आणि युती केली श्रीगोंदा असं बरोबर जोराला जोडून घेतलं, झाली युती श्रीगोंदा. ते गोंदा महाराज होते ना, ते चर्मकार समाजाचे होते. त्यांचा नेम असा होता, कुठं जनावर मेलेलं दिसलं की त्याचं कातडं काढून आणायचं, जोडे वाळवायचं, जोडे शिवायचे. पण त्यातला जोडे विकायची, पोट भरायचं. पण त्यातला पहिला जोडा गावात एक जातिवंत संन्यासी होता, त्या संन्यासी महाराजाला जोडा नेऊन द्यायचा, त्यांचा नियम. पुढं प्रसंग असा झाला की त्या संन्यासी तिथं आश्रमात राहायचे. त्या गावात एक रोहिणी नावाची वरांगणा राहत होती, म्हणजे देहविक्रय करणारी. पण देहविक्रय तिचा आईने केला, तिने काय केला नव्हता. ती तिच्या पोटी जन्माला आली होती, जशी कान्होपात्र ही श्यामा नायकिनीची मुलगी. पण अधिकार, जशी पिंगला नाम वेश्या असीत विदेह नगरे पुराणात भागवतात वर्णन आहे. जशी पिंगला, जशी कान्होपात्रा, तशी ही रोहिणी अधिकार संपन्न होती. आणि ते जातिवंत संन्यासी आश्रमाच्या दारात बसले का ती रोहिणी रोज दारातून जायची त्यांच्या, आणि ते संन्यासी तिला हिनवायचे, ए रोहिणी, परमार्थ कर, तुझी पुढं गती काय होईल. ती सामान्य नव्हती. ते म्हणायचे, संन्यासी वा, माझं काही हो, तुम्ही शेवट सांभाळा. भल्या भल्याचा शेवट गोड होत नाही, शेवटीचे गोड तेचे खरे गा. वा, असं दोघांचं रोज भांडण. एक दिवस त्या संन्याशाचा आला प्रयाण काळ आल्यावर तिकडे गोंदा महाराज एक जनावर सापडलं, त्याने कातडं वाळवलं, जोडे शिवले, 10-12 जोडे झाले. जोडे विकायला न्यायचे काष्टीच्या बाजारात, कुठं दौंडच्या बाजारात, मोठाली शहर त्या भागातली, हे नगरला. पण पहिला जोडा संन्याशाच्या तर 2 घटका राहिल्या होत्या. जोडा घेऊन आला महाराज, राहू द्या एवढा जोडा तुम्हाला. आता महाराजाला लक्षात आलं होतं मरण आलंय जवळ, आणि मग ठेवा देवळेत ठेवा. तुम्हाला हा शब्द कळाला का, आमचा देवळ कोणाडा म्हणजे भिंतीत केलेला जागा राहते. सानंद, बरोबर, मला संथ घ्यावा लागेल. असो, मला जरा ते लवकर यायचं नाही. मी आयराणी शिकू राहिलोय अक्का, पण मला यायना अजून. आयराणीतला फक्त एकच शब्द शिकलो मी, कोणता, कानाबाना. तो मी समजून घेतला. कोटबेरला गेलतो ना, मग तिथं विचार म्हणजे कानाबाना म्हणजे काय हो. मग त्यांनी मला समजून सांगितलं, कानाबाना म्हणजे त्याचा अर्थच कानाबाना आहे. ऐका, प्रसंग असा झाला, ठेवा देवळीत कोणाडा, काय सान म्हणतात त्याला, तुम्ही तिथं ठेवला. ते गोंदा महाराज निघून गेले आणि या संन्याशाचा प्रयाण काळ जवळ आला आणि याची वासना त्यात गुंतली. जोडा घालायचाच राहिला आणि घाला तो घातला. प्रमाण गाथ्यात नाही बरं, काय म्हणत नाही. जे गाथ्यात नाही ते टाळावर म्हणायचंच नाही. टाळकऱ्याने जे गाथ्यात नाही ते कोणी कीर्तनकार म्हणायला लागला, टाळ बांधून उभं राहायचं. पखवाजाने सुद्धा थाप टाकायची नाही. वा, तुला काय म्हणायचं ते म्हण, आम्ही नाही टाळ वाजवणार. हे टाळ फक्त आणि फक्त संत वाङ्मयासाठी दिलेले. हे पखवाज फक्त आणि फक्त संत वाङ्मयासाठी. पहिली गोष्ट, एक पाट्या तयार करा गावात. आमच्या गावात गाणे म्हणलेले चालणार नाही. पुढं कीर्तनकाराच्या पुढे एक माणूस बसवायचा, असं पाठी घेऊन. या गावात गाणे म्हणायचे नाही, पवाडे म्हणायचे नाही, गीतं म्हणायचे नाही, फक्त आणि फक्त संत वाङ्मय म्हणायचं. पटत असलं तर जय विठ्ठल करा. काय बोलायचंय तुम्ही, जोपर्यंत आता शिस्तीने सोडली ना, निदान श्रोत्यांनी तरी शिस्त सोडू नका, एवढी विनंती. मी गजानन महाराज शेगावला कीर्तनाला गेलो होतो. फेटा बांधला का त्यांनी मला पाठी दाखवली. आमच्या कीर्तनात चाली, हिंदी गाण्याच्या चाली म्हणलेल्या चालणार नाही, कोणाचं नाव घेतलेलं चालणार नाही. आमच्या इथं मंदिराविषयी काहीच बोलायचं नाही, फक्त अभंग सांगायचं.
इथं काय आहे ते सगळं लोकांना माहिती आहे म्हणजे. मला लय आवडलं म्हणलं वा. असं शिस्त पाहिजे महाराज. अजून एक तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात चिचगाव टिकडी म्हणून काय, चिचगाव टिकडी तुम्हाला माहित नाही. आपलं हे आहे ना कुर्डुवाडी पशी चिचगाव टिकडी बघा. तिथे एक संन्यासी होते. संन्यासी सामान्य नव्हते, वारल्यावर कळाले लय मोठा संन्यासी महाराज, असा नेमनिष्ठ संन्यासी. वारल्यावर कळाले की सुषमा स्वराज यांचे सख्खे भाऊ होते म्हणून. माहितीच नाही कोणाला. मला फार संन्यासी, फकीर संन्यासी, मी जवळून पाहिले त्यांना. जातिवंत संन्यासी, लय प्रेम वारकरी संप्रदायावर त्यांचं महाराज. चिचगाव टेकडीला तर त्यांच्या जागेवर चांगले उत्तराधिकारी आणि फार चांगला माणूस काय कुर्डवाडी पशी. आणि मग ते त्याच्या वासना गुतली संन्याशाची. संन्याशी मेला त्याच दिवशी गोंदा महाराजाची पत्नी बाळातीन झाली आणि बरोबर त्याच बाईच्या पोटी ते महाराज जन्माला आले. जोड्यात वासना गुतली, पुनरावृत्ती चुकलीच नाही. चरणाच्या अभंगात आलेले प्रमाण आहेत. वासनेचे मूळ छेदिल्या वाचूनी तरलो से कोणी न म्हणावे. वासनेचे मूळ छेदिल्या वाचून नव्हे या खंडन गर्भवास आले जन्माला. जन्माला आल्यावर त्यांना पुनरावृत्ती वासनेमुळे. मग मागचं सगळं आठवलं. आपण ते याला जातीस्मर पुरुष म्हणतात. म्हणजे मागचा जन्म त्यांना आठवतो. जोग महाराजांना मागचा जन्म आठवायचा. ते म्हणायचे सोनू मामा, सोनूपंत मामा म्हणजे सोन्या, मी मागच्या जन्मी ज्ञानोबरायच्या पालखीचा बोई होतो. मी 50 वर्ष माऊलीची पालखी वागवली म्हणून या जन्मात माऊलीने माझ्यावर कृपा केली महाराज. वा, हे पालखी पशी 2 स्वप्दार उभे आहेत. मला त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजा महाराज. वा, सेवा केली पाहिजे. काही नुसते माका मला जेवायला जवळ का जेवा, तो काय सेवा कर पाहिजे. सेवेला प्राधान्य दिलं पाहिजे महाराज. ही जी सेवा करणारी माणसं उभी आहेत का नाही. पालखीजवळ कोण आलंय, काय ठेवलंय, काय नाही, काय गडी आपल्याच नादात त्याला बरोबर बाहेर काढावं लागत महाराज. वा, सेवा मला सेवाधारी माणसं लय आवडत आहेत महाराज. काय तर नुसतेच आपलं मला पान फुलवा, अरे काय पान फुलवा. आणि मग सेवा पाहिजे. ते बाळ जन्माला आलं. जन्माला आल्यावर त्याला मागचा सगळा जन्म आठवला. मी संन्यासी होतो, वासनेमुळे पुनरावृत्तीला आलो. आणि मग त्या बाळाने ठरवलं रडायचं नाही, हसायचं नाही, आईचं दूधही प्यायचं नाही, 2 दिवसात मरून जायचं आणि मुक्त व्हायचं. हा आपला शेवटचा जन्म आहे. मग ते बाळ रडे ना, हसे ना, दूध प्यायना, नुसतं टुकू पाहायचं महाराज. झाल्या गावातल्या बाया गोळा. बरं, बायांचा गैरसमज लई होतो महाराज. बायांचा गैरसमज व्हायला फार वेळ लागत नाही. खरं तर एवढ्या दिवस तुम्ही त्यांच्या हाताखाली जिथंच कसे हा मोठा प्रश्न आहे. आणि मग वाचून आलो येथवरी. आणि मग झालं तेच प्रकरण. आल्या बाया गोळा झाल्या. याला बहुतेक बाहेरचं काहीतरी झालंय, याला बाहेरचं काहीतरी झालंय. मग कोण कळतं, कोणाला कळतं? गावात एखादी अंगातवाली असतीच महाराज, प्रत्येक गावात असते. मी लय प्रयत्न करतो पण माझ्या अजून अंगातच आहे ना. आणि मग झालं प्रकरण असं. बोलवा, कोणाला बोलवलं? त्या रोहिणीला. ती रोहिणी आली, वा बाजूला, याला काय झालंय फक्त मलाच माहिती म्हणते. ती रोहिणी ज्ञानीच होती. बाळाच्या डोक्यावर हात ठेवला. महाराज तुम्हाला सांगत होते शेवट सांभाळा. झाला का नाही घोटाळा? वासना गुंतली का नाही? यावं लागलं का नाही पुनरावृत्तीला गोंदा महाराजाच्या घरी? आता शाने व्हा.
रडा हसा आईचं दूध प्या, मोठे व्हा वाराणसीला जा, रामानंद स्वामीला गुरु करा. पुन्हा महाराष्ट्रात या तुमचं नाव ही रोहिणी ठेवते संत रोहिदास महाराज. हेच ते रोहिदास महाराज. वा, संत रोहिदास महाराज. त्यांचा जन्म श्रीगोंद्याचा आहे महाराज. आमच्यात रोहिदास महाराज आहेत नाही. आणि मग त्यांचा श्रीगोंद्याशी चांगला संबंध आहे. संत रोहिदास महाराज जन्मले, मोठे झाले, वाराणसीला गेले. रामानंद स्वामीला गुरु. रामानंद स्वामी हे विठ्ठल पंताचेही गुरु आणि रोहिदास महाराजांचे गुरु. इतिहास माहिती पाहिजे, वारकरी संप्रदायाची इतिहास माहितीच पाहिजे. मुक्त पुढे चलो. त्यांनी पुनर्जन्माला खंड पाडला. 3 कारणामुळं जास्त लांबलेच प्रकरण आपलं. कर्मामुळं, अभिमानामुळं, वासनेमुळं. महाराज पुनरावृत्ती का भेटते हे कळालं. टळल कसं हे सांगा. आता भेटते का आता हे कळालं. टळल कसं, ही पुनरावृत्ती चुकेल कशी, याला काही कारण आहेत का. एक, आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं. इथं शास्त्री महाराजांनी ते बसलेले आहेत. आता त्यांच्या पुढं मी काही बोलणंच चुकीचं आहे. भवनदीचे नावाडे, भवाड्याचे शास्त्री. वा. आणि मग जो गुरुच्या मुखातून तत्वमस्यादी महावाक्याचा ज्या साधकाला उपदेश झाला आणि जो वस्तू होऊन उठी कवन एकू, जो वस्तुरूपाला प्राप्त झाला, वस्तूशी तादात्म्याला प्राप्त झाला, तदेव आत्मानम स्वरूपम, तेच माझं स्वरूप आहे, असा ज्याला आत्मभाव जागृत झाला ना, ज्ञानोबराय म्हणतात, त्याची मात्र पुनरावृत्तीची वाट चुकते. तेवी मजशी एकवट, जे ज्ञाने झाले चोखट, तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. उपनिषदामध्ये नस पुनरावर्तते, नस पुनरावर्तते स्पष्ट लिहिलं आहे. तो पुनर्जन्माला मोकला वा. 1, 2, भगवंताचं नामचिंतन करा. पुनरावृत्ती चुकते. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे. थांबा थांबा थांबा. जन्मांतरे असा पाठ आहे. जन्मांतरीची असा पाठ नाही, कोणाच्याच गाठत नाही तो. जळतील पापे जन्मांतरे. जन्मांतर चुकतात. अंतर म्हणजे इतर. वस्त्र बदललं त्याला वेषांतर म्हणतात, कर्म बदललं त्याला कर्मांतर म्हणतात, धर्म बदललं त्याला धर्मांतर म्हणतात, मार्ग बदलला त्याला मार्गांतर म्हणतात. तसं पुन्हा जन्म घ्यायची पाळी आली त्याला जन्मांतर म्हणतात. पण आता नामसंकीर्तनाने तो टळतो. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म, किंबहुना येर झारे चिरापडे. वा. देवाच्या नामचिंतनाने जन्म चुकतो. इथं चाललंय. देवाच्या नामपाठ गाय, नामपाठ गाय, ना भगवंताचं नामचिंतन करणात महाराज म्हणतात पुनर्जन्म चुकतो. 2 कारणं पाहिली. आणि 3रं कारण, निवृत्तीनाथाच्या नामचिंतनाने पुनरावृत्ती चुकते. अभंगाच्या 1ल्या चरणात. नाम जपता निवृत्ती, 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 नाम जपता निवृत्ती. नयेची पुनरावृत्ती, नयेची पुनरावृत्ती, ऐसा अनुभव जीवा, ऐसा अनुभव जीवा. नये पुनरावृत्ती, नये पुनरावृत्ती, ऐसा अनुभव जीवा, ऐसा अनुभव जीवा. निवृत्ती निवृत्ती नाही. थांबा. पाप नुरेची चित्ती, निवृत्ती 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 म्हणता वाचे. हा ते काय, मी 3रं चरण येते. मी 2रं म्हणत होतो. बरं चला. नयेची पुनरावृत्ती. तसं आजच्या अभंगात नाम जपता निवृत्ती. संताच्या नामचिंतनाने पुनर्जन्म चुकतो. संताचं नामचिंतन करा. 4 अक्षरे ज्ञानदेव, 3 अक्षरे निवृत्ती. मुक्ताबाई चतुर्विधा
सोपान ही 3 अक्षरे. 80 ही 14 अक्षरे. जो ऐके कर्ण विवरे की उच्चारी मुखद्वारे तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे. एका जनार्दनी प्रेम. जो जप करील धरील नेम त्याशी पुन्हा नाही जन्म. हे बघा पुनरावृत्ती चुकली. संताच्या नामचिंतनाने पुनरावृत्ती चुकते. त्याशी पुन्हा नाही जन्म. ऐशे पुरुषोत्तम बोलिले. ऐशे पुरुषोत्तम बोलिले. संताच्या नामचिंतनाने महाराज 14 अक्षर जास्त झाली हो. मग 3च बल. निवृत्ती 3च अक्षर आहेत. नाम जपता निवृत्ती. नयेची पुनरावृत्ती. त्याला आता पुनर्जन्म भेटणार नाही. याच्यावर एक कथा आहे पण आता मी कधीतरी सांगाल परत. असो निवृत्तीनाथाच्या नामचिंतनाचा महिमा. ठीक आहे महाराज तुम्ही सांगताय पण याचा अनुभव कोणाला आहे? अनुभव देवांना आहे, चराचराला आहे, जीवाला आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात ऐसा अनुभव जीवा. ऐसा चिंतनाने पुनरावृत्ती चुकते. हा सर्वांना अनुभव आहे. ऐसा अनुभव जीवाला आहे, चराचराला आहे. चराचरी सर्व देवा. त्यांच्या चिंतनाने जड भिंती तरली. वा. लोक पाया पडत नाही पण भिंतीच्या पाया पडायला जातात लोक. वा. त्यांच्या चिंतनाने झाड तरलं म्हणून आजन वृक्षाचं दर्शन आहे, सुवर्ण पिंपळाचं दर्शन आहे. वड वृक्ष आहे तिकडं, विश्रांती वड म्हणतात त्याला आळंदीत. त्यांच्या चिंतनाने विश्रांती वट तरला. पशु तरले पशुमुखे वेदाच्या श्रुती. पडवा कीर्ती तुमची. घरोघरी चर्चा स्त्रिया बाळे करीती. प्राणी मात्र वर्णिती कीर्ती त्यांची. वा. प्राणी तरले. तुम्ही म्हणाल महाराज देव तरले हे कसं? हो, देव सुद्धा पुनरावृत्तीला चुकतात, अमृतानुभवात होवे. हे देव जरी असतील तरी यांना या संताला शरण जावंच लागतं महाराज. जीवपणाचे नेत्रासे यावया आपुलिये दशे. तो शिवही मुहूर्त पुसे जया जोशिया ते. वा. त्या परब्रह्मालाही यांना शरण जावंच लागतं महाराज. वा. आणि म्हणून ऐसा अनुभव जीवा. चराचरी सर्व देवा. एका जनार्दनी शरण. निवृत्ती म्हणता पावन. वा. फक्त निवृत्ती 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 निवृत्ती. ह्या गावात निवृत्ती महाराजाचे महाराजच आहेत नावाचे महाराज. वा. आपल्या मुलाचं नाव हे ठेवा इथून पुढं. ज्याला मुलगा होईल, नातू होईल, नातू झाले तर नातूंना निवृत्ती नाव ठेवा. चला कोणाला नातू होणारे हातवर करा. चला. म्हणजे आता त्याच्या मुलाचं लग्न झालं तर मुलगा झाला तर त्याचं नाव निवृत्ती ठेवा. एवढी हात जोडून विनंती महाराज. वा. ते मुखाला नाव तरी येईल महाराज. वा. असं म्हणून नावं जरा चांगली ठेवा. तुमच्या हातात येऊ निदान परमार्थिकानी तरी. माझं नाव वाघसाहेब, माझं नाव माझ्या आईने ज्ञानेश्वर ठेवलं, त्याचा काही फायदा झाला का नाही त्यांना? वा. काय फायदा झाला का नाही सरपंच? फायदा झाल्याशिवाय का? असं आहे. आणि म्हणून हे बघा यांचं नाव निवृत्तीचे महाराज. वा.
तिकडे एक निवृत्ती, तिकडे एक निवृत्ती. वा, निवृत्ती जाया नाव, निवृत्ती जाया बरं, निवृत्तीची राणी व निवृत्तीची म्हणून एका जनार्दनी शरण. निवृत्ती म्हणता पावन. वा, आपण पावन व्हा. आपल्याकडून ज्ञात अज्ञात कायिक वाचिक मानसिक या जन्माची मागच्या जन्माची काही असतील शिल्लक बाकी सगळी खंडती. म्हणून आजपासून एवढं ध्यानात धरायचं, निवृत्ती निवृत्ती निवृत्ती. असं असं दोहा निवृत्ती नाथ निर्धारी म्हणता करती नर नारी. महाराजांनी या तीनही भावंडाचं वर्णन केलंय, पण वर्णन करत असताना चौकाडा टाकलेला आहे. ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना पुण्यभूमी अलंकावती प्रत्यक्ष नांदे कैलासपती आणि सिद्ध साधकावस्थी ब्रह्मा अमरपती आदी करुणी. सासवडचं वर्णन करत असताना नामयाचा धरुणी हात सांगे संवत्सराची मत विठो ऐक भाव निजार्थ सांगतो. वा, आणि त्र्यंबकचं वर्णन करत असताना पुण्यभूमी गंगा तीरी यांनी जे प्रमाण दिले त्यातलं आहे महाराज. वा, ते सगळं पाहून बसलेलो आहे. असो पुण्यभूमी प्रदक्षिणा करतो म्हणजे हे आम्हाला पाठ ठेवाच लागतं महाराज. वा, निवृत्तीनाथाचं नामचिंतन करा. आपण निवृत्तीनाथाच्या वारीला आला आहात. इथं आल्यावर काय करायचं काय नाही कळालं पाहिजे. बाया घेतात बांगड्या, गडी घेतात घोंगड्या. असं आहे. वारीला आल्यावर बाई गुतली बांगडीत, गडी गुतलं घोंगडीत आणि असा घोटाळा आहे. आणि म्हणून काय करावं काय करू नये, एक 10-12 प्रकारची साधना त्र्यंबकेश्वरची सांगितलेली. सर्वात पहिली साधना काही करायचं नाही, मग निवृत्तीनाथाची पूजा करायची. आपले आदरणीय जयंत काका गोसावी ना, काकांना म्हणायचं आमची पूजा घाला निवृत्तीनाथांना, आमच्या हाताने पूजा करू द्या. बेस्ट दही दूध तूप टाकून पूजा करायची महाराज. वा, त्यांची पूजा करायची आणि त्यांचं तीर्थ घ्यायचं. तीर्थ घेतल्याचं आणि पूजा केल्याचं फळ काय? अरे आपण पूजा करू यात नवल काय? तो चतुर्भुज विष्णू परमात्मा त्यांची पूजा करतो, तीर्थ घेतो आणि मी कृतकृत्य झालं असं देव बनतो. विष्णुमूर्ती चतुर्भुज पूजे ब्राह्मण द्विभुज तुळशी मंजुरी केशिराज त्यांचे मस्तके वाहतसे चरणतीर्थ घेतले तेने समस्त मंदिर शिंपिले आपणा मुखी घातले मने कृतकृत्य झालो मी. विष्णू ज्यांची विष्णू जोडी कर माथा रजवंदी हर. वा, स्वतः विष्णू ज्यांची पूजा करतात. त्र्यंबकला गेल्यावर निवृत्तीनाथाची पूजा केली पाहिजे. आता कोणी म्हणाल महाराज 1,00,000-2 लाख लोक येतात, कधी पूजेला वेळ आहे? संस्थांनी वारीच्या काळात पूजा बंद ठेवल्यात. बरं ठीक आहे, नका निवृत्तीनाथाची पूजा करू. मग दुसरं सांगतात निवृत्तीनाथाला कडकडून भेटा. दर्शनाला गेले का भेटायचं निवृत्तीनाथाला. भेटले फळ काय? तो तुमचा धन्य दिवस ठरल. आजी धन्य दिवस झाला, स्वामी निवृत्ती भेटला. वा, निवृत्तीनाथाला कडकडून मिठी मारा. तुम्ही म्हणाल महाराज हे नाही जमायचं. का नाही जमायचं? अहो तिथं नुसतं हात लावला का ढकला, हात लावला का ढकला असं आहे. गर्दी माग समाज पुढे ढकलला. पहिलं सांगितलं त्यांची पूजा करून तीर्थ घ्या कृतकृत्य व्हाल. दुसरं सांगितलं ते नाही जमलं तर त्यांना आलिंगन द्या, भेटा. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तो दिवस तो आपला धन्य ठरल. महाराज हे नाही जमणार. मग तिसरं सांगतात काही करू नका, निवृत्तीनाथाचं पददर्शन घ्या. समाधीच्या पुढे 2 पावलं आहेत बघा, अशी छोटी 3-3 बोटाची. दर्शन घ्यायचं पावलाचं. काय? सकळ हे तीर्थे निवृत्तीचे पायी. सगळी तीर्थ तिथे आहेत. तेथे बुडी देई माझे मना. वा, सर्व तीर्थाचं मार्जन केल्याचं पुण्य लागतं तिथं. आज कुंभमेळ्याला आपल्याला जाणं झालं नाही, पण निवृत्तीनाथाचं पददर्शन झालं तर सगळ्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य लागत. हजारो कुंभमेळा केल्याचं पुण्य लागलं महाराज. वा, आणि म्हणून काल एक जण मला म्हणला वारकरी संप्रदाय फक्त इकडंच आहे, तिकडं का नाही वारकरी संप्रदायाचं? हा, इकडल्यांना तिकडं कोण विचारित? अरे हो, मग तिकडल्याला इकडं कोण विचारित आहे? हे सारखंच दुखणं असते. मग घरोघरी मातीच्या चुली आहेत महाराज. वा,
कुठं जा पळसाला पान तिनं जा काय मागं हटत नाही. अरे इकडं काय कमी का? ते भगवंत काय करतो त्या त्या भागाला तसा तसा परमार्थ शिकवतो. आळंदीला ज्ञानोबराय आले, मग धुळे खानदेशासाठी माऊलीने माऊलीत पाठवून दिली म्हणावं लागेल ना. वा, त्या त्या भागाला तसा तसा परमार्थ शिकवलाय. म्हणजे इकडं लय मोठाले सप्ते करता तुम्ही तिकडं करा. हो बाबा दम धर जरा, दम धर, होईल ते होईल. पहिला तू वैकुंठाला जा मग होईल. असो तर जा. आणि मग निवृत्तीनाथाचे सांगितले पहिली पूजा करा, नाहीतर भेटा, नाही जमलं तर पददर्शन घ्या. म्हणजे महाराज पददर्शनला गर्दी राहते. मग काय करा, काही करू नका, मग फक्त डोळ्याने समाधी पहा. निवृत्तीनाथाची समाधी पाहायची महाराज. वा, नुसती पाहिली जरी तरी फळे. दृष्टी पडता निवृत्तीनाथ, काळ भय नाही तेथ. वा, नाथ महाराज नुसते निवृत्तीनाथ. रस्त्यावरूनच समाधी दिसते आता तर महाराज. आता बांधकाम नाहीये, काय नाही, चालू आहे काम. सगळे सहकार्य करा एवढी विनंती. कामाला आलेत ना तिथं काहीतरी पावती फाडूनच माग या, तसं येऊ नका. बर, दृष्टी पडता निवृत्तीनाथ, काळ भय नाही तेथ. हे चौथं फळ सांगितलं. वारीला गेलो निदान समाधी तरी पहा. म्हणले महाराज ते लोकांचे पायजामेच दिसत येत. लोक दर्शनाला आलेत, पायजामेच दिसते तर नात दिसत नाही. पाचवं सांगा. ठीक आहे, पाचवं काय? वर गंगा प्रगट झालेली, त्याला गंगाद्वार म्हणतात. तिथं जाऊन स्नान करा. गंगाद्वार फळ काय? गंगाद्वारे स्नान करता चुके पय पान व्यथा. वा, त्याला परत आईच्या पोटात या, मग दूध प्राशन करा आणि संसार पगा. हे सगळं खंडन झालं त्याचं महाराज. फक्त गंगाद्वारला स्नान घडलं पाहिजे. वर जा महाराज. अहो सगळे गुडघे दुखतेत सगळ्याचे. कोणी मणक्यात गेलेत, कोणी जुन्नरकडं बघत येत, शेन्नरकडं चलत येत. आज थकलेली माणसं येतं. एवढ्यावर पाठवता, हे पाचवं घडणार नाही. मग सहावं सांगतात नको गंगाद्वारला जाऊ. मग तीच गंगा कुशावर्तात प्रगट झालेली. मग कुशाने आवर्त केलं म्हणून त्याला कुशावर्त म्हणतात. आता ते सगळं त्र्यंबकला सांगू. कुशावर्त नाव का पडलं, ते तीर्थ तसं कसं आलो, त्याच्या सगळ्या कथा आहे. आता एकादशीला कीर्तने मग सांगू तिथं. आणि मग कुशावर्ता स्नान करा. फळ कुशावर्ता करिता स्नान त्याचे. बोला तुमच्याकडे काय पाठ आहे? त्याचे कैलाशी राणे. हा पाठ बरा वाटतो, कारण हे शिव प्रकरण आहे सगळं. कैलाशी राणे पण गाथ्यात वैकुंठीच पाठ आहे. आता काय करावं, गाथ्यात वैकुंठीच पाठ आहे. पण कैलाशी म्हणून मी थांबलो. म्हणलं मोठ्याकडून. आम्ही पडलं छोटा बुवा, मोठ्याला विचारून घेतलेलं चांगलं. असं ते गंगाद्वारी महाराज. ते गंगाद्वारी स्नान करता हरे पय पान व्यथा असं आहे. आणि कुशावर्ता करिता स्नान त्याचे कैलासी राहणे असं असं. असो, कुशावर्तावर स्नान करा. ठीक आहे महाराज. लय गार लागत आहे, लय गर्दी. वारकरी काय गुन्हाने आंघोळ्या करतात काय? सगळे निवृत्तीनाथ ज्ञानोबा. अरे आम्हाला धक्के बुक्के होते तिथं. बघ स्नानाला जाणं होणार नाही. नका कुशावर्तावर स्नान करू. मुखाने म्हणा गंगा गंगा गंगा. वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ दोष जाते भंगा, किंवा सकळ पापे जाती भंगा. बरेच पाठ आहेत त्याच्यात. किती सांगितलं? पहिलं सांगितलं पूजा करा, दुसऱ्यांदा सांगितलं भेटा, तिसऱ्यांदा सांगितलं नाही जमलं दर्शन घ्या, चौथ्यांदा सांगितलं नाही दर्शन झालं दृष्टी दर्शन घ्या, ते नाही जमलं पाचव्यांदा सांगितलं गंगाद्वाराला जा, तिथं नाही जमलं सहाव्यांदा सांगितलं कुशावर्तावर स्नान करा, ते नाही जमलं सातव्यांदा सांगितलं निदान गंगा गंगा तर म्हणा. हा, निदान पप्याच्या आहे ना त्या नावाने हाका तर म्हणा. असं हा खाली बसा. गंगा गंगा म्हणा. महाराज तोंडाला गंगा नाव येत नाही. कितवं सांगितलं तुम्हाला? हे सातवं. आठवं सांगा. सांग मुक्कामही आठवाचे आज. बर आठवं सांगा. एक काम करा, काय ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करा. नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना, किंवा प्रदक्षिणा ब्रह्मगिरी 84ची चुकली फेरी. आणि म्हणून ये त्र्यंबकला आलं का थांबायचंच नाही, प्रदक्षिणा करायची. आणि दिवसा केली ना मग लय दमत गडी. रात्री चालायचं का इकडे इकडं नजर पांगतच नाही महाराज. वा. आणि इकडं तिकडं माणूस जातं नाही करून बिबटी लई बसलेली आहेत महाराज. वा. रात्री प्रदक्षिणा केलेली अजून चांगली नाही. पाठ निघायचं. आम्ही तर पाठ 4ला जात होतो, 9लाच मागे येतो महाराज. वा, गेलं पाहिजे. खरंच मजा आहे. आम्ही उद्या जाणारच आहेत. वा. प्रदक्षिणा करा ब्रह्मगिरी. प्रदक्षिणा ब्रह्मगिरी कितवं सांगितलं? 8वं. म्हणजे महाराज लय मोठा याडा आहे तो. जाताना माणसं तावा तावा जाते तर आल्यावर गळूनच येते महाराज. मग नाही जुळणार. मग 9वं सांगतात काय करा.
नुसता तो ब्रह्मगिरी पहा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. तो ब्रह्मगिरी पर्वत शिव आहे, हा शिव महादेव आहे. महादेव ब्रह्मदेवाचं आणि महादेवाचं एकदा भांडण झालं. ब्रह्मदेवाने शाप दिला, चा डोंगर होऊन पडशील. मग ते महादेव डोंगर झालेले आहेत, म्हणून त्याचं पहिलं नाव शिवगिरी. पण ब्रह्मदेवाला वाईट वाटलं, आपण चांगल्याची खोड काढली, महादेवाला शाप द्यायला नको आता. मग ब्रह्मदेवाने या शापातून मग एक आपल्याला दोष काढला, म्हणून तिथं येऊन तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली, महादेव प्रसन्न झाले. देवा, मी तुम्हाला शाप दिला आणि तुम्ही डोंगर होऊन पडले, मला या गुन्ह्यातून माफी द्या. महादेव म्हणले, मी ध्यानातच धरलं नाही. तू काय आम्हाला डोंगर कर, नाही तर माती कर, परमार्थच करायचा आहे म्हणले, कुठं जाऊ. मग माझ्या ते नाही नाही, तुम्ही मला माझ्यावर रागावले नाही, याची खून काय, याची एकच खून, आजपासून या पर्वताचं नाव शिवगिरी राहणार नाही, ब्रह्मगिरी राहील. आणि मग ते महादेवाने ब्रह्मगिरी नाव ठेवलंय त्याचं. मला माहिती असलं पाहिजे. तुम्ही ह्या वारीत एका माणसाची गाठ घ्या, आता तुम्हाला नाही भेटायचं नाही महात्मा, त्यांचं नाव आहे मनोहर बुवा भोर. हरिभक्तीपरायण मनोहर, यांना माहिती, हरदास महाराजांना माहिती, मनोहर बुवा भोर अकोल्याचे. फक्त त्यांच्यापाशी बसा आणि त्यांना फक्त सांगा म्हणा, याचा इतिहास सांगा. अरे राम राम राम. त्र्यंबकचा इतिहास जर तुम्हाला जिवंत ऐकायचा असेल तर एकच कीर्तनकार आहे महाराष्ट्रात, हरिभक्तीपरायण मनोहर महाराज भोर. विठ्ठल विठ्ठल. पण ते जवळून गेले तरी कळत नाही महाराज. मळालेलं धोतर, मळालेले कापडे, लय साधा माणूस. इथं माणसं बसली ते तिकडे जाऊन बसत आहेत महाराज. माणसं थांबत थांबत बोलायला लागले ना, मग कळतो काय इतिहास आहे महाराज. जुने देवकर माऊलीचे विद्यार्थी ते महाराज. काय सांगितलं नवं, हा ब्रह्म पहा, डोळ्याने पहा नवं. महाराज, एका डोळ्याला मोतीबिंदू झालाय आणि एका डोळ्याला काच बिंदू झालाय. बर, कशाने झाला? शोले पाहिल्यामुळं झाला. सैराट पाहिल्याचा पुण्य येते. असो, बरं ठीक आहे. मग 10वं सांगा. 10वं सांगतात, त्र्यंबकला दरवर्षी वारीला या. दरवर्षी वारीला या. संताची वारी दरवर्षी केली पाहिजे महाराज. दरवर्षीला वारी या. यस्य जन्म सहस्राणाम पुण्यम भवती संचितम तस्यैव त्र्यंबके गंतुम बुद्धिर्भवती नान्यथा. वा, त्र्यंबकेश्वरला आलं पाहिजे. हजारो जन्माची पुण्य लागती, तेव्हा त्र्यंबक वारी घडती. विठ्ठल महाराज दरवर्षी येणं होणार नाही. 11वं सांगा. 11वंच ना, 11वं सांगा. दरवर्षी येणं होणार नाही. नको दरवर्षी 8 दिवस मुक्काम पडतात तो. 8 दिवस चालणं होणार नाही. नको 8 दिवस चाल, मग 1 दिवस तरी चाल. वा, मी प्रमाण म्हणून गेलो. नमो तीर्थपंते चालती तयाशी येती बोळवीत त्यांशी नमो. वाट लावायला तरी या. दिंडीची वाट नका लावू, पण वाट लावायला. बर, 1 दिवस तरी वारीत चाललं पाहिजे. 1 दिवस. 1 दिवस चाललं, फळ काय? तिथं गोदावरी. मग गोदावरीच्या दिशेने तुम्ही 1 दिवस चालले असा अर्थ झाला. हा, पण फळ काय? काशीला 1 महिना चालल्याचं फळ त्र्यंबकला एका दिवसात भेटत महाराज. वाज आहे. वाराणसी चाली जे मासा, गोदावरी 1 दिवसा. वा, आणि गोदावरीचं 1 दिवसाचं पंढरपूरला एका पावलात भेटतं. म्हणून राहा 1 पाऊल पुढे, ए बी पे. वाट चाली वाट चाली, राम भारे वाट चाली. एका पाऊला पाऊली, एका पाऊला पाऊली, एका पाऊला पाऊली. शरीर धन्य धन्य रे शरीर, धन्य धन्य रे शरीर. काशी यात्रा 1 महिना केली, त्याचं गोदावरीच्या एका दिवसात फळ आहे महाराज. वा, म्हणून 1 दिवस तरी वारीला चाललं पाहिजे. प्रभाकर बा, उद्या पाहिजे असं या, नाही तर इथून तारीख घेऊन मागं जाता, तारीख भेटणार नाही. पायी चाला, 1 दिवस तरी पायी चाललं पाहिजे महाराज. वा महाराज, हे 11वंही नाही जमणार. 11वंच आहे ना, 12वं आहे? 11वं. हे 11वंही नाही जमणार. 1 दिवस सुद्धा चालणं होणार आहे. 12वं सांगतात काय? निवृत्तीनाथाचं जप करा सांगून गेलो. आता ते 12वं आहे.
सोपी साधना. आता कायिक साधना संपली, वाचिक सुरू झाली. म्हणा निवृत्ती निवृत्ती म्हणता पापनुरे चित्ती, 3 अक्षरे निवृत्ती, जो जप करीत अहोरात्री तया सायुजता भक्ती, ब्रह्मस्थिती सर्व काळ. नुसतं निवृत्ती निवृत्ती म्हणा, हे 12वं आहे. म्हणजे 12वंही जुळणार नाही. मग 13वं सांगा. 13वं आहे का? 13वं काय आहे? काही करू नका, निवृत्तीनाथाचं ध्यान करा. वा, कसं ध्यान करायचं? चला डोळे झाका, सगळ्यांनी डोळे झाकायच्या. मी सांगतो तसं ध्यान करायचा. असं समजायचं आपण जायखेड्याच्या माऊलीच्या तिथून दिंडीला निघालो. पहिला मुक्काम डोळे झाकून सांगायचा. सांगा, केरसानं. वा, नारळ. मी गेल्या वर्षी कीर्तन केलं. दुसरा मुक्काम इसापूर, ते डोळ्यापुढं आलं पाहिजे. तिसरा मुक्काम ओतूर, चौथा मुक्काम आंबेवणी, 5वा मुक्काम, 6वा मुक्काम, 7वा मुक्काम गिनसगाव असा. हा आणि 8व्या मुक्कामी त्र्यंबकला आपण गेलो. असं ध्यान करायचं. डोळे झाका, उघडू नका. निवृत्तीनाथाचं ध्यान करायचं. मग गेलं पहिलं कुशावर्तावर गेलो. मग पताका होती, पताकेला स्नान घातलं. आपण स्वतः स्नान केलं. 12 ठिकाणी गंध लावला, कापडं घातली. बघ कावडी भरली, कावडी भरून घेतली आणि त्र्यंबकेश्वरला गेलो. आतमध्ये गेलो. ध्यानाने तर आत जायला काय हरकत आहे, तसे जाऊ द्यायचे नाहीत आपल्याला. आत गेलो. मग तिथं 3 लिंग आहेत त्र्यंबक राजाची. 3 लिंगावर पाणी घातलं. वा, तिथं गंगा आहे. गंगेचं आपण तीर्थ घेतलं. त्र्यंबक राजाचं दर्शन घेतलं. पुन्हा बाहेर आलो. त्र्यंबक राजाची मंदिराच्या बाहेर आलो आणि तिथून स्वतःभोवती एक प्रदक्षिणा केली. हा, चला ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला. मग आलो त्या पैनेर रोडला. तिथून प्रदक्षिणा रस्ता जातो. तिथून उताराला लागलो. घाट उतरलो बघा. उतारा लागल्यावर पुढं आलो. आणखी थोडंसं आल्यावर मग उजवीकडं ब्रह्मगिरीकडे निघावं लागत. तर एक रस्ता सरळ जातो इगतपुरीकडं. निघालो आपण. त्याला वाडा जेवार रोड असेल बहुतेक तो. गेलो पुढं गेल्यावर आलो पायथ्याला ते शिमिटे रस्ता लागला. उजव्या हाताला कमळं बिमळं तळं येतं. चांगलं कमळ फुललंय. वा. आणि मग पुढं आल्यावर पायथ्याला आलो ब्रह्मगिरीच्या. मग चढायला लागलो. पायऱ्या लागल्या. गौतम ऋषीपाशी आलो. तिथं गवत वाहिलं. गवत वाहण्यापेक्षा दक्षिणा वाहिली पाहिजे महाराज. वा, गवत काय वाहतीत लोक कोणास ठाऊक. गवत वाहिलं. खाली उतरलो. आलो जव्हार रोडला आलो. जव्हार रोडला आल्यावर पुन्हा घाटातला गणपती, पावन गणपतीचं दर्शन घेतलं. आलो थेट त्र्यंबक राजाच्या दरबारात आलो. पुन्हा कुशावर्तावर स्नान केलं. पुन्हा कावडी भरली आणि मग निवृत्तीनाथा पुढे गेलो. ध्यान करायचं निवृत्तीनाथाचं. मग मंदिरात गेलो. जयंत काका गोसावींना बोलून घेतलं. कमराच्या वरले कपडे काढले. हातातल्या अंगठी काढली. हातात काही ठेवायचं नाही. आता आमची एवढी पूजा करा निवृत्तीनाथाच्या. रोज ध्यान करायचं. मग समाधी साफ करून घ्यायची. समाधीवरले पान बेल फूल सगळं बाजूला केलं. आणि घाला त्या कावडीतली एक कावडी पाणी घातलं पाणी. वा, सुंदर. आता बाजूला. हा, टाका एक वाटीभर पिठी साखर टाका त्याच्यावर समाधीवर. वाटीभर पिठी साखर घातली. वाटीभर मध घाला. वाटीभर आंब्याचा रस घाला. आंबे बाजारात आलेत. रस घाला. वाटीभर केळी कुस्करून घाला. दही वाटीभर घाला. आणि मग दूध घाला. हा, आणि चोळा समाधी. वा, अशी समाधी चोळायची. वा, काय ते दूध दिसतंय, दही, पिठी साखर. वा, काय आंब्याचा रस, काय ती केळी. वा, सगळं समाधी चोळून झाली. हा, ते सगळं एका पात्रात भरून घेतलं एका भांड्यामध्ये. घेतलं. आता ती दुसरी कावडी होती, ती कावडी होता. वा, स्वच्छ समाधी झाली. वा, नवा टॉवेल आणा. साधूला देवाला आपला वापरलेला टॉवेल देऊ नये. वा, नव्या टॉवेलनी समाधी पुसून काढली. वा, आता अत्तर समाधीला चोळा. अत्तर घेतलं, चोळलं. वा, सुंदर. चंदन घासलं. वा, सुंदर. आणि समाधीवर ओम काढला. वा, समाधीला तुळशीचा हार घाला. वा, समाधीवर तुळशी वाहा. वा, चंपक सुमन वाहा. म्हणजे चाफ्याची फुलं वाहावं लागतात. निवृत्तीनाथाला ज्ञानोबरायला चाफ्याच्या फुलाची पूजा असते. चाफा वाहिला. चला, 1 किलो सफरचंद, 1 किलो डाळिंब, 1 किलो संत्र, हे ध्यानात आलं पाहिजे. हा, 1 किलो मोसंबीन, 1 किलो चिकू ठेवा. ह्या जिल्ह्यात द्राक्ष पिकते. 1 किलो द्राक्ष. त्याच्यावर तुळशी ठेवा. तुळस ठेवल्याशिवाय नैवेद्य पावन होत नाही. पाणी फिरवा. वाटीभर काजू ठेवा. वाटीभर बदाम, वाटीभर मनुके, वाटीभर खारीक, वाटीभर भाजलेले शेंगदाणे आणि वाटीभर पत्री खडी साखर. असा 6 प्रकारचा नैवेद्य येतो. तो ठेवा. तुळशी पान ठेवा. गरम दुधाचा ग्लास ठेवा. पाणी फिरवा.
समाधी थोडी हाताने दाबा, पाय दाबल्यावर त्यांचे दाबायचे, दाबले हो, मस्तक ठेवा समाधीवर वा, आणि हात जोडाने विनंती करा, नाथा दररोज असं तुमचं मला स्मरण घडो, अशी प्रार्थना करा आणि डोळे उघडा वा. असं रोज स्मरण करायचं. पहाट झोपताना हातपाय धुवायचे, घोंगडीवर बसलं हे ध्यान करायचं, रोज ध्यान करायचं निवृत्तीनाथाचं. आणि सकाळी स्नान झालं, देवपूजेला बसले का, देवपूजा संपली का एवढं रोज ध्यान करायचं. आणि मग चहा प्यायचा वा. एवढं ध्यान करायचं, स्मरण करायचं. फळ स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती. संसार नुसतं स्मरण केलं तर बरं वाटलं की नाही, काही तर डोकलाच लागलाय, हलवा, हा 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 जागे झाले, हा बर 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 वा, हे 13वं वा. असं सांगितलं. एवढं ध्यान करा. निवृत्तीनाथ स्मरणे सुख शांती पावलो. पूजा करा, नाही जमलं तर आलिंगन द्या, नाही जमलं तर पददर्शन घ्या, नाही जमलं तर दृष्टीदर्शन घ्या, ते नाही जमलं गंगाद्वारला स्नान करा 5, ते नाही जमलं कुशावर्तावर स्नान करा 6, ते नाही जमलं गंगा गंगा म्हणा 7, ते नाही जमलं ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करा 8, ते नाही जमलं ब्रह्मगिरी पहा 9, ते जमलं नाही त्र्यंबकला दरवर्षी या 10, ते नाही जमलं एकच दिवस चाला 11, ते जमलं नाही निवृत्ती 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 एवढं म्हणा 12, ते जमलं नाही तर हे 13वं सांगितलं. फक्त स्मरण करा. म्हणले ते जमणार नाही, स्मरणात पिराचा उरूस भरतोय. बर, मग 14वं सांगतात काय, अंजनेरी डोंगर चढा, काय करा, पलीकडे उडी टाका. महाराज आम्ही मरू ना, आता तुझा तेवढाच अधिकार राहिला. विठोबार जय जय विठोबार कुमाये, 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 विठोबार बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. जय जय विठोबार, जय जय विठोबार, जय 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 विठोबार, 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुका, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 सगळेजण हात वर करा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोक्षाबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोक्षाबाई, एकनाथ नामदेव. टाळी 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 टाळी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोक्षाबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोक्षाबाई. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.
2 मिनिटाचं आमंत्रण सगळ्या धुळे जिल्ह्याला, नाशिक जिल्ह्याला, नंदुरबार जिल्ह्याला, विशेष म्हणजे आपला आधारवड अख्खांना एक आमंत्रण माझं नाही, जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू आणि भंडारा डोंगर समिती, घोराडा डोंगर समिती, भामचंद्र डोंगर समिती यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्या महाराष्ट्रातली सगळी संस्थानं, सगळे कीर्तनकार, सगळे गडकरी, सगळे फडकरी एकत्र करून येणारी तुकाराम महाराजाची बीज ही 375 क्रमांकाची असल्यामुळं ही बीज देहूलाच साजरी झाली पाहिजे आणि म्हणून मोठा निर्णय त्यांनी घेतलाय. सगळ्या गडकरी फडकरी संस्थान एक वर्षभर सप्ताह चाललाय देऊत महाराज, रोज सप्ताह, रोज कीर्तन, रोज अन्नदान, रोज पारायणे. तर सगळ्यांनी नियोजन असं केलेलं आहे की 9 मार्च ते 17 मार्च भलं मोठं गाथा पारायण ठेवलंय. वा, तर ठेवलं कुठं, पण जिथं गाथा लिहिला तिथंच गाथा पारायण. कुठं ज्ञान भांडार उघडं जिथं केलं त्याला भंडारा डोंगर म्हणतात महाराज. वा, महिपती महाराज तुकाराम महाराजाच्या चरित्रात लिहितात, धन्य हा भांडार पर्वत जाण, यासी पांडुरंगाचे लागले चरण. पांडुरंगाने तुकाराम महाराजाला येऊन दर्शन दिलं, जिजाबाईच्या पायातला काटा काढला, तुकोबरायला जेवण दिलं आणि म्हणून जिथं पांडुरंग तुकाराम महाराजाला जेवण भंडाऱ्यावर देतात त्याच डोंगरावर तुकोबरायांचा मोठा उत्सव आहे 9 मार्च ते 17 मार्च या दरम्यान. तर या उत्सवात 4 ते 6 काकडा भजन, 6 ते 7 तुकोबरायाची स्तुती, 7 ते 11 संगीत गाथा पारायणे. खरंच तिथं गाथा पारायण झालं पाहिजे. कधी डोंगरावर योग यायचा आपल्यालाही महाराज, जिथं गाथा लिहिला तिथं पारायण. वा, आणि 11 ते 12:30 पुणे जिल्ह्यातली कीर्तन आहेत. वा, 12:30 वाजता 1-1.5 लाख भाकरी येणार, 50, 80, 90 गावं बसवलेली, लई मोठाली गाव आहेत तिकडं. सकाळून 1.5 लाख भाकरी येणार आणि मग जेवण तिथं होणार. 12:30 ते 3 भोजन आणि विश्रांती, 3 ते 5 तुकाराम महाराजाचं चरित्र आपल्याला ऐकायला भेटणार, 5 ते 6 हरिपाठ आणि 6 ते 8 महाराष्ट्रातल्या अभ्यासकांची कीर्तनं. आदरणीय मुकुंद काका जाडदेवळेकर, आदरणीय खानदेशाला एक कीर्तन दिलंय पोपट महाराज कासारखेडकर. वा, आदरणीय एकनाथ महाराज सदगीर, आदरणीय चंद्रशेखर महाराज देगलूरकर, आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर, आदरणीय जयवंत महाराज बोधले, आदरणीय बंडातात्या कराडकर, आदरणीय जयवंत महाराज बोधले, सांगतो आदरणीय रामभाऊ महाराज राऊत, वा, महादेव महाराज राऊत, असे कीर्तन आहेत. आणि असं कीर्तन मग संध्याकाळी आमटी महोत्सव ठेवलाय. शिंगोरी आमटी, शिपी आमटी, आण्याची आमटी, तुम्हाला माहित नाहीत अशा आमट्या बनवणारे गावाच्या गाव आहेत तिकडं महाराज. प्रसिद्ध आमटी, मुंबईहून लोक आमटी खायला येतात महाराज. वा, असा आमटी महोत्सव 2 टाईम. खडखड वाजू नका कोणी, तडतड वाजू नका, हात थापा टाकू नका. तर असं उत्सव आहे. 2 टाईम जेवण आहे, 2 टाईम चहा आहे, नाश्ता आहे. फक्त बिड्या काढायची काही सोय नाही, नसावी, अन्न म्हणतात नाही का, नसावी. तर असा उत्सव आहे. तर आपण सगळ्याने मुक्कामी 8 मार्चला यायचंय. खाली बसा. 8 मार्चला मुक्कामी यायचं आणि 9 मार्चला पारायण सुरुवात होईल. 8 मार्चला तुकाराम महाराजाची मिरवणूक आहे देहूतून भंडाऱ्या डोंगरावर. त्यांनी चांदीच्या पादुका बनवल्यात, मग त्या पादुकांची मिरवणूक आहे. त्याला हत्ती, घोडे, उंट आणि 375 असल्यामुळे 375 पताका, त्याच्या पाठीमागं 375 तुळशी, त्याच्या पाठीमागं 375 कळशी, त्याच्या पाठीमागं 375 पखवाज, त्याच्या पाठीमागं 375 विनेकरी, त्याच्या पाठीमागं 375 कीर्तनकार, त्याच्या पाठीमागं 375 चोपदार. वा, आणि मग मागे एक 10-11 हजार लोक, अशी जवळजवळ 25,000 लोकांची मिरवणूक ठेवलेली महाराज. आणि मग मिरवणूक डोंगरावर जाणार आणि 6 ते 7 8 तारखेलाच संध्याकाळी कीर्तन आहे शांती ब्रह्म मारुती महाराज कोरेकर यांचं महाराज. वा, 375 पखवाज लावून कीर्तन करायचं, असा उत्सव आहे. मग 9 तारखेपासून गाथा पारायण. तर या उत्सवामध्ये 16 तारखेला तुकाराम बीज येते आणि मग सगळ्याला आमंत्रण आहे. विशेष म्हणजे अक्काला आमंत्रण आहे. जरे बाबाजीराव ना अक्काला पत्रिका देऊन या, नाही माझ्याच हाताने देणार. बरं हो, सांगतो जरा दम खाली बस. तर असा हा उत्सव आहे. तर या उत्सवामध्ये तुम्ही सगळ्यांनी पारायणाला यायचंय आणि एक सहकार्य करायचे. सहकार्य मी सांगितलं नाही, देव संस्थानने सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय की 15 तारखेला तुमच्या भागात मांडे बनवतात. प्रत्येक घरोघरी मांडे बनवायचे आणि तिकडून गाड्या ठरवलेल्या. आता मस्दीचे कोणीतरी वारकरीत, काय नाव सांगितलं, अशोक दौलतराव
देवरे यांनी सांगितलं 2 कंटेनर लागो नाही तर 3 कंटेनर लागो, काही लागो, गाड्या माझ्या, फक्त मांडा आम्ही सटाणा देवळा माऊली भक्त परिवार आणि सटाणा देवळा साक्री धुळे मालेगाव चांदवड अजून नंदुरबार, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा या 4 जिल्ह्याने 15 तारखेला मांडे बनवायचे, संध्याकाळी तिथं घेऊन यायचे आणि 16 तारखेला 375 क्रमांकाची बीज आणि 1 लाख लोकाला मांडे भोजन आहे महाराज. वा. आणि त्याच्यासाठी हे बघा देहूकरांनी स्वतंत्र पत्रिका बनवली तुमच्यासाठी. फक्त या पत्रिकेत तुमचीच नाव आहे, दुसऱ्याची नावं सापडायचीच नाही तुम्हाला महाराज. स्वतंत्र तुमच्यासाठी पत्रिका बनवलेली हे बघा. तर त्या पत्रिकेचं प्रकाशनही आज अक्कांच्या हस्ते. सगळ्यांनी पत्रिका घेऊन जायच्यात आणि घरी बी येतील तुम्हाला भेटायला, कारण आता तुम्हालाच फिरायचं आहे ते. एवढं जर तुम्ही सेवा केली तर 375व्या निमित्ताने देहू संस्थानला माऊली परिवाराचं कायम नाव जोडलं जाईल महाराज. वा. असं आहे, कायम नाव राहील महाराज. असं सर्वाला विनंती हे करा. पत्रिका आणलेल्या त्याच्यात दुसरी सूचना घ्या, हे घ्या. आपल्या निवृत्तीनाथ महाराजाची रोजनिशी छापलेली, खरं ती रोजनिशी छापायला मूळ कारण हे गाव आहे महाराज, गणेश गाव. याच्यात कोणत्या तारखेला कोणता वार, तिथी, मिती, सण आणि विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या संतांच्या पुण्यतिथ्या याच्यात आहेत महाराज. वा. हिंदूचे सण, बारीक निरीक माहिती, आपल्या माऊलींचे सगळे उत्सव. खरं तर ना तुम्ही थोडंसं लवकर कळवलं ना म्हणजे ते नारळाचे कार्यक्रम येतील त्याच्यात. नंदलाल महाराज तुम्ही फक्त आम्हाला गाव सांगत जा, त्या दिवशी आपण त्याच्यात नारळाचा कार्यक्रम टाकून देऊ. आम्ही कोणाचे सप्ते टाकत नाही, पण माऊलीमुळंच सप्ते येत आज महाराज. वा. माऊलीच्या नारळा कार्यक्रमामुळे. म्हणून तुम्ही फक्त आम्हाला दरवर्षी भाद्रपद महिन्यात कळवत जा, कारण याचं काम भाद्रपद महिन्यात सुरू होतं. याची किंमत 30 रुपये. इथं बाजीराव नाना आहेत, त्यांच्याकडून प्रत्येकाने घेऊन जाणं, एक नाही 5-5 न्यायच्या, भेट द्यायच्या. अरे आपल्या जिल्ह्याची रोजनिशी. वा. राहू द्या जवळ, लोक दुसरंच काहीतरी वाटीत बसते. त्यापेक्षा हे जर दिलं तर समाज तुम्हाला म्हणणार तुम्ही फार चांगली वस्तू दिली. सर्वांच्या चरणी विनम्र भावे नमस्कार करतो. आपली जशी निवृत्तीनाथावर श्रद्धा आहे, जशी ज्ञानोबावर श्रद्धा आहे, तशी कृष्णाजी गुरुजी माऊली यांच्या परिवारावर अभंग श्रद्धा राहो अशी पांडुरंगाला प्रार्थना करतो. शेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.